निवडणुका पार पडल्या आणि यामध्ये आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर अमोल कोल्हेंना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आधिक्य मिळाल्याने त्यांचा विजय झाला आणि आता आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये जुन्नर तालुक्यातून वेगवेगळ्या म्हणजे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातल्या उमेदवारांना एक चांगलं वातावरण निर्मिती इथं होऊ शकते आणि आज ओतूर येथे या महाविकास आघाडीचा मेळावा आहे आणि त्या मेळाव्यामध्ये आपण आत्ता या महाविकास आघाडीच्या नेत्यांशी थोडीशी चर्चा करत आहोत की काय कसं गणित राहील विधानसभेला. आपल्यासोबत आहेत माऊली शेठ खंडागळे, तालुका प्रमुख शिवसेनेचे. माऊली शेठ नमस्कार. जय महाराष्ट्र. जी चर्चा झाली साधक बाधक या मेळाव्यामध्ये कसं गणित राहील आणि उमेदवारासंदर्भात काय गणित महाविकास आघाडीचे आहे? पहिली गोष्ट म्हणजे संजोगजी ही हा मेळावा नव्हता, एक तातडीची प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होती. खरं तर आम्हाला खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत मॅसेज देखील देता आला नाही. त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आहे, मगाशी देखील आम्ही केलं आहे. ही बैठक याकरता होती, आपण म्हणाल्याप्रमाणे लोकसभेमध्ये अत्यंत चांगलं असं यश आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब खासदार करत असताना मिळालेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांचं त्याच्यामध्ये प्रचंड मेहनत आहे. प्रचंड ताकदीनं सगळ्यांनी काम केलं म्हणून 51,300पेक्षा जास्तीचं लीड आदरणीय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांना मिळाले आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे की प्रत्येकाला या तालुक्यामधून पुन्हा महाविकास आघाडीचाच आमदार होईल अशी खात्री कार्यकर्त्यांमध्ये किंवा आमच्यासारख्या इच्छुकांमध्ये देखील आले. अनेक इच्छुक आहेत आणि त्याच्यामुळं होतं आहे असं की इच्छुकांचे जे समर्थक आहेत ते सोशल मीडिया सामाजिक माध्यमांमधून वेगवेगळ्या पोस्ट टाकतात जेणेकरून काहींचं मन दुखावलं जातं, किंबहुना गैरसमज निर्माण होणाऱ्या पोस्ट येतात. त्याच्यावरती कार्यकर्त्यांना खरं तर समज मी म्हणणार नाही, पण अशा प्रकारचं कृत्य किंवा अशा प्रकारच्या पोस्ट कोणी करू नयेत. एखाद्याचं मन दुखावेल, महाविकास आघाडीत कटुता निर्माण होईल, अशा प्रकारच्या पोस्ट सगळ्यांनी टाळाव्यात ही समज सामान्य कार्यकर्त्याला किंवा खालच्या कार्यकर्त्यांना देण्यासाठी खरं तर ही अचानकची बैठक घेतली होती. सगळे प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते आणि त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून देखील हीच आमची विनंती राहणार आहे की शेवटी आपण सगळे आम्ही किती जणी इच्छुक असलो तरी या तालुक्याला आमदार एकच होणार आहे याची जाणीव आम्हा प्रत्येकाकडे आहे आणि शेवटी उमेदवारी कुणाला द्यायची हे महाविकास आघाडीचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, आदरणीय शरद पवार साहेब असतील, काँग्रेसची राज्य पातळीवरची नेते मंडळी किंवा राहुल गांधी साहेब आहेत, ही सारी मंडळी ठरवणार आहेत. त्याच्यामुळं आपसात भांडणं लावून देण्याचं काम समोरची काही मंडळी करतात असंही लक्षात आलं होतं. तर कृपा करून आपल्या माध्यमातून देखील कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, की आपल्यामध्ये आपापसात गैरसमज होतील अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियातून समाज माध्यमांमधून कुणी करू नयेत आणि चुकून असा कुणी करताना आपल्याला दिसला तर त्याला आपल्या ग्रुपमधून रिमूव्ह करा, त्याला समज द्या. आपलाही कार्यकर्ता असेल तर त्याला देखील समज द्या, दुसरा कार्यकर्ता असेल बाहेरचा तर त्याला आपल्या ग्रुपमधून काढून टाका. अशा प्रकारची समज देण्यासाठी किंवा सूचना देण्यासाठी खरं तर ही बैठक आम्ही आयोजित केलेली होती. माऊली शेठ, समजा आपण शिवसेनेचे उद्धव गटाचे तालुका प्रमुख आहात, ही जागा जर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जर शिवसेनेला मिळाली महाविकास आघाडीकडून तर आपला उमेदवार कोण राहील तालुक्यात? आमचा उमेदवार महाविकास आघाडी, दुसरा कोणीच नाही. आमचा उमेदवार महाविकास आघाडी. साहेब तसं नाही, बातमी महाविकास आघाडीची जर जागा विधानसभेची जुन्नरची जर शिवसेना उद्धव गटाला मिळाली तर आपल्यातलं नाव कोणाचं असं असू शकतं? आमचा उमेदवार महाविकास नाही, आमचा उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मशाल. ठीक आहे, ओके, धन्यवाद. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष तुषारभाऊ थोरात आहेत. ते आपल्याला सांगतील की काय काय विधानसभेची कशी गणितं असतील आणि काय ठरलंय नक्की. तुषारभाऊ नमस्कार, नक्की काय ठरले, कसं गणित असू शकतं? आता गणित असं आहे की आत्ता जी लोकसभेची इलेक्शन झाली त्याच्यामध्ये आमचे महाविकास आघाडीचे सर्व पक्ष, मग उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल, काँग्रेस पक्ष असेल, शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आम आदमी पार्टी असेल, जे सर्व काय अन्य घटक पक्ष आहेत ते सर्वजण आम्ही सर्वजण एक कुटुंब म्हणून एका कुटुंबाच्या नात्याने एकत्र ही इलेक्शन लढलो आणि त्याचाच परिपाक म्हणून आम्हाला या जुन्नर तालुक्यामध्ये 51,300च्या वरतीचं मताधिक्य मिळालं. आता जर आपण स्ट्रॅटेजी जर पाहिली तर भविष्यामध्ये ही जी विधानसभा आहे किंवा सगळे इलेक्शन असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा इतर ज्या इलेक्शन येतील त्या वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्वजण एकत्र लढणार आहोत आणि एकत्र लढत असताना
कोणत्या पक्षाला जागा जाती किंवा कोणत्या उमेदवाराला जाती हा आमचा विषय नाही. आमचा विषय आहे फक्त महाविकास आघाडी. आमचं कुटुंब एक राहिलं पाहिजे. आणि आत्ता जे काल पाहिलं आपण की थोड्याशा सोशल मीडियावरती वेगळ्या पोस्ट तयार झाल्या, तर असं वाटतं प्रत्येकाला की इतकं मोठं यश मिळालेलं आहे म्हणून माझ्या जवळच्या कार्यकर्त्याला, माझ्या जवळच्या नेत्याला उमेदवारी जर मिळाली तर विधानसभेला तो चांगलं काम करू शकेल अशी प्रत्येकाच्या कार्यकर्त्याला इच्छा असते. म्हणून काही पोस्ट पडल्या किंवा काही कार्यकर्त्यांना वाटतं की खाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटतं की ही जागा आमच्या पक्षाला सोडली पाहिजे. परंतु वरिष्ठ नेते मंडळींनी ठरवलेलं आहे, ज्या पक्षाची ताकद जास्त असेल किंवा वरिष्ठ पातळीवर जर निर्णय घेतील, मग खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, आदरणीय राहुलजी गांधी असतील, हे सर्व मंडळी एकत्र बसून निर्णय घेणार आहेत. आणि तो जो काही निर्णय घेतील तो आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी शिरसावन्य असेल असं आमचं ठरलेलं आहे. आत्ता सोशल मीडियावरून तुम्ही सांगितलं तशी जी नावं बाहेर लोकांच्या चर्चेत आहेत आणि काही महाविकास आघाडीच्याच काही नेते मंडळींनी आपल्या परीने प्रचार गाठीभेटी चालू केल्यात, तर काय वाटतं, आपणही स्वतः इच्छुक आहात असं समजतं आपल्या सगळ्या पोस्टून, जनतेमध्ये आपली चर्चा आहे, तर काय वाटतंय म्हणजे ह्या सगळ्यांना आपल्याकडून काय एक संदेश असू शकतो? आमचा असा संदेश आहे की जे कोणी उमेदवार इच्छुक आहेत, माझ्या माहितीप्रमाणे ते स्वतःचा प्रचार करत नसून ते पक्षाचा प्रचार करतात, ते महाविकास आघाडीचा प्रचार करतात, याची मला खात्री आहे आणि जाणीव आहे. परंतु एखादा कार्यकर्ता जर एखादी पोस्ट टाकत असेल तर ती उमेदवारांनी टाकली असं आपण गृहीत धरू नका, कारण ते कार्यकर्त्यांची इच्छा असते आणि म्हणून ते पोस्ट टाकत असतात. त्यांच्याही भावना कुणी दुखवत नाही म्हणून ते सर्व चालू आहे. राज्यातील काही सत्ता समीकरणं, राजकीय पक्ष इकडं तिकडं आपल्याला जाताना दिसत आहेत. लोकसभेलाही तसं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं, राजकीय पक्षांची हालचाली पाहायला मिळाल्या. आता जर येणाऱ्या विधानसभेमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि म्हणजे शरद पवार गट आणि अजितदादा हा जर एक झाला आणि त्यातून जर उमेदवार निघाला तर आपली भूमिका काय असू शकते? मी तुम्हाला मित्र म्हणून सांगतो की वरिष्ठांनी असा निर्णय घेतलेला आहे. परवाच्या दिवशी पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही गेलेल्यांना परत घेणार नाही. मग हा जर त्यांनीच जर प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे तर आमच्या कार्यकर्ता त्यांनी दिलेल्या प्रश्नाच्या उत्तरावरती आम्ही कॉमेंट्स करू शकत नाही. जुन्नर विधानसभेकरिता इतर वेळेच्या निवडणुका आणि ह्या 2024ची निवडणूक ही अतिशय वेगळी आहे आणि यामध्ये जुन्नरचा आमदार म्हणजे जुन्नरचा लोकप्रतिनिधी हा एक नवीन चेहरा असेल अशी लोकाभिमुख भावना लोकांमध्ये निर्माण होण्याचं काम आत्ता चालू आहे आणि ते इतर सोशल मीडियावर होतं आहे, ते केलं जातं आहे असं म्हणायला हरकत नाही. तर हा चेहरा असू शकतो की जुन्यातला एखादा चेहरा असू शकतो. एक राजकीय अंदाज म्हणून आपण एका पक्षाचे जबाबदार तालुका अध्यक्ष आहात. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी अनेक लोक घडवली आणि ज्यावेळेस घडवत असताना बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि त्याच्याचप्रमाणे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांनी सांगितले की आता आम्ही जे उमेदवार देणार आहेत ते तरुण देणार आहोत आणि नवीन चेहरे देणार आहोत. त्याच्यामुळं त्यांनी जे काही विषय सांगितलेला आहे आमचं मत त्याच्यापेक्षा वेगळं असू शकत नाही. नक्की काय मत काय म्हणजे वेगळं म्हणजे नक्की मत? नवीन उमेदवार दिला जाईल, नवीन चेहरा दिला जाईल, तरुणांना संधी दिली जाईल. मग तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे किंवा कोणत्या गावातला आहे किंवा कोणत्या पक्षाचा आहे ते न पाहता महाविकास आघाडीचा तरुण चेहऱ्याला उमेदवारी दिली जाईल एवढी मात्र नक्की अपेक्षा आहे. धन्यवाद.